भारतात जाण्यापूर्वी मम्मी पप्पांना घेऊन आम्ही गेलो अमेरिकेतल्या डॉलर ट्रीच्या दुकानात, जिथे पूर्वी सगळ्या वस्तू फक्त $1 मिळायच्या. 2-3 वर्षापासून मात्र $1च्या वस्तू $1.25, मग $1.50 मिळायला लागल्या. मग 3, 5, 7 अशा पण किमतीच्या वस्तू इथे मिळत आहेत. या दुकानात इतक्या वस्तू आहेत ना, आणि खरंच काही काही वस्तूंची किंमत खूपच कमी आहे. आता महागाईच एवढी वाढली आहे, त्यामुळे दुकानातले रेटसुद्धा वाढलेले आहेत. पण खरंच 1986मध्ये हे दुकान चालू झालं आहे. 2021पर्यंत या दुकानातली प्रत्येक वस्तू $1ला मिळायची. किती मस्त ना. अमेरिकेत जवळजवळ 9,000पेक्षा जास्त शाखा या डॉलर ट्रीच्या आहेत. मला डेकोरेशनसाठी सामान हवं असेल तर मी याच दुकानात यायची. इवन सुरुवातीला बागकामासाठी कुंड्या हव्या होत्या, त्यासुद्धा या दुकानातून मी घेतलेल्या आहेत. पार्टीसाठी लागणारं सामान, क्लिनिंगचे प्रोडक्ट्स, स्नॅक्स वगैरे ते पण या दुकानात मिळतं. ब्युटी प्रोडक्ट्स, होम डेकोर अशा बऱ्याच असंख्य वस्तू या दुकानात मिळतात. लो इन्कम शॉपरसाठी सुद्धा इथे गरजेच्या वस्तू मिळतात. आणि गंमत म्हणजे ना, भरपूर वस्तू घेऊन सुद्धा बिल अगदी कमी होतं. त्यामुळे भरपूर शॉपिंग करायला सुद्धा मजा वाटते. माझ्या घरातला हा फ्लॉवर पॉट सुद्धा मी या डॉलर ट्रीमधून 3 वर्षापूर्वी $1लाच घेतला होता. हा काचेचा डब्बा मी आता तेल काढण्यासाठी वापरते. तो सुद्धा $1चाच आहे. मम्मी पप्पांना सुद्धा हे शॉप खूप आवडलं. त्यांनी सुद्धा घरच्या सामानाची थोडी खरेदी केली. तुम्हाला हे अमेरिकेतलं दुकान कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.